आताची आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीमध्ये भेट झालेली आहे। दोघांमध्ये जवळपास 1 तासापेक्षा अधिक काळ चर्चा झाली आहे। पंतप्रधान कार्यालयामध्ये शरद पवार आणि मोदींची भेट झाली आहे। भेटीचा तपशील अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे, मात्र सहकार आणि बँकिंग या संदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार अशी भेट झालेली आहे दिल्लीमध्ये आणि दोघांमध्ये 1 तासापेक्षा जास्त काळ चर्चा झाली आहे। पंतप्रधान कार्यालयामध्ये शरद पवार आणि मोदींची ही भेट झाली आहे। अजूनही भेटीचा तपशील गुलदस्त्यात आहे, मात्र सहकार आणि बँकिंग या संदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अर्थातच शरद पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि पंतप्रधान अशी ही भेट झाली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, काय अधिक तपशील या भेटी संदर्भात? साधारण तासाभरापूर्वी शरद पवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयामध्ये भेट झालेली आहे। एकूणच ज्या पद्धतीने केंद्र सरकारने नवं सहकार खातं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये तयार केलं आहे, याबाबतची माहिती घेण्यासाठी आणि त्यावरती चर्चा करण्यासाठी ही भेट झालं असल्याचं कळतंय। असं असलं तरीही या भेटीमध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी चर्चा झाली असल्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही, कारण महाराष्ट्रात राजकारणाच्या दृष्टीने बऱ्याच घडामोडी घडत असल्याचं चित्र आपल्याला गेल्या काळात बघायला मिळालं। ज्यावेळी हे खातं नव्याने तयार करण्यात आलं होतं, सहकार खातं, त्यावेळीपासूनच शरद पवार यांची या खात्याबद्दलची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता होती आणि याच उत्सुकतेपोटी शरद पवार हे भेट देखील घेणार होते अशी चर्चा होती। तशी माहिती देखील अनेक शरद पवारांच्या निकटवर्तीयांनी दिली होती आणि याचसाठी नेमकं महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावरती या सहकार खात्याचा कुठला परिणाम पडणार आहे, कुठल्या गोष्टी त्या केंद्रीय सहकार खात्याच्या अखत्यारीत येतील, या सगळ्यांचा समन्वय कसा दोन्ही सहकार क्षेत्राचा साधला जाईल, या सगळ्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती कळतीये। मात्र अर्थात या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनाने देखील बघितलं तर वावगं ठरणार। नक्कीच अक्षय, आणि या व्यतिरिक्त आणखीन कुठले महत्त्वाचे मुद्दे चर्चिले गेलेत का, काही कळू शकलंय का? एकूण आपण जर बघितलं तर कृषी त्याबाबतची अधिकृत माहिती आपल्यापर्यंत आली नाही, मात्र राज्यात ज्या पद्धतीचा कृषी कायद्यांचा ड्राफ्ट बनवण्यात आलेला आहे त्याविषयी चर्चा झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही। महाराष्ट्रामध्ये जी राजकीय परिस्थिती सध्या आहे, राजकीय परिस्थितीवर प्रामुख्याने जर चर्चा झाली असेल इतर कुठल्या मुद्द्यांवर, तर हा मुद्दा महाराष्ट्रातील राजकीय आणि परिस्थितीचा शेतकऱ्यांच्या समस्यांचा हा मुद्दा नाकारता येणार नाही। त्यांच्या बैठकीत चर्चा झाली यावर। नक्कीच धन्यवाद अक्षय या संपूर्ण माहितीसाठी। तर आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये भेट झाली आहे। दोघांमध्ये जवळपास 1 तासापेक्षा जास्त काळ चर्चा झाली आहे। तर पंतप्रधान कार्यालयामध्ये शरद पवार आणि मोदींची ही भेट झालेली आहे। भेटीचा तपशील हा गुलदस्त्यात असला तरी सुद्धा सहकार आणि बँकिंग तसंच कृषी कायदे या संदर्भात चर्चा झाली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अर्थातच ही भेट आणि या भेटीकडे राजकीय वर्तुळातनं सगळ्यांच्या नजरा, कारण अर्थातच महाराष्ट्रातलं सरकार जे आहे ते सरकार आपण बघतोय की शरद पवार यांच्याच इशाऱ्यावरती सुद्धा सुरू आहे। महाविकास आघाडी सरकारमध्ये रिमोट कंट्रोल जर कोणी असेल तर ते शरद पवार आहेत असं म्हटलं जातंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। यापूर्वी शरद पवार आणि पंतप्रधान यांच्या भेटी झालेल्या आहेत, मात्र नरेंद्र मोदी यांनी त्यांचा उल्लेख हा मागे माझे गुरु, राजकीय गुरु अशा स्वरूपात केला होता आणि अर्थातच दोघांमधले संबंध कसे आहेत हे सांगण्याचाही प्रयत्न केला होता। त्यानंतर मधला काळ जो होता तो अर्थातच खूप मोठा काळ आणि वेगवेगळ्या राजकीय घडामोडींचा असा होता। आज मात्र ही भेट होत असताना या दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झालेली आहे। या चर्चेमध्ये कृषी कायदे असतील, पण त्याबरोबरीनं सहकार खात्यासंदर्भात जी उत्सुकता आहे की नेमकं सहकार खातं केंद्रातलं हे काय स्वरूपाचं काम पाहणार आहे, कशा पद्धतीनं त्याचा अर्थातच कामाचा भाग असणार आहे, या सगळ्या संदर्भातली माहिती घेतली असं सध्या तरी कळतंय। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, वारंवार आपण महाराष्ट्रातले बदलाचे वारे आणि राजकीय बदलाचे वारे या संदर्भात चर्चा समोर येत असतात। काही घडामोडी वेगळ्या घडतात का याकडे अनेकदा सुतोवाच केलं जात असतं। आता या भेटीकडे त्याच नजरेनं सुद्धा राजकीय वर्तुळातनं किंवा विश्लेषकांच्या दृष्टीनं पाहिलं जाऊ शकत असेल। कदाचित या भेटीमागे राजकीय अर्थ देखील दडलेला असू शकतो, कारण आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे आणि महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीमध्ये होते, संजय राऊत हे दिल्लीमध्ये आहेत, शरद पवार हे दिल्लीमध्ये आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर
शरद पवार ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी गेले त्यापूर्वी त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ अगदी सिंग अक्षय, यांची देखील आम्ही भेट तुझ्याशी घेतली. बोलणारच आहोत. मात्र संजय जोग राजकीय विश्लेषक सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. संजयजी, कसं बघताय या भेटीकडे? नाही, माझ्या दृष्टीने तीन यांनी आपल्याला बघायला लागेल. एक म्हणजे आजची जी मीटिंग होती, मला अजिबात ह्याच्यात काही पॉलिटिकल अर्थ काढा असं वाटत नाही, कारण पवारांनी ऑलरेडी 10 दिवसापूर्वी प्राईम मिनिस्टर यांची अपॉइंटमेंट मागितली ती दोन कारणासाठी. एक म्हणजे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट जो अधिनियम आहे त्याच्यामध्ये गतवर्षी करण्यात आलेला आहे, तर त्यांनीच पहिलं पवारांनी पुढाकार घेऊन प्राईम मिनिस्टरना मागच्या ऑगस्ट मध्ये पत्र लिहिलं होतं की ह्याच्यामुळे एकूणच ज्या नागरी सहकारी बँका आहेत आणि डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आहेत त्याच्यावर गदा आणली जाईल. दुसरी कोऑपरेटिव्ह मुवमेंट आहे त्याच्यावर कुठेतरी आरबीआय निरंकुश आणून त्याला निष्प्रभ करण्याचा हा प्रयत्न दिसतोय. आणि तिसरं, या सबंध अमेंडमेंट्समुळे प्रायव्हेट सेक्टरला काय तुम्ही आता चालना देताय का, अशी एक आता कुरकुर चालू आहे. त्यामुळे या तीन महत्वाच्या गोष्टींसाठी पवारांची आज भेट होते. आणि मग अनुषंगाने आता जे त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये अमित शहाना जे नवीन कॉर्पोरेशन मिनिस्ट्री दिलेली आहे त्या अनुषंगाने सुद्धा मग आत्ताची कॉर्पोरेशनची चॅलेंजेस काय आहे, कारण डिमॉनिटायझेशन नंतर हा सेक्टर म्हणजे बेसिकली बँकिंग सेक्टर हा उद्ध्वस्त झालेला आहे. आणि त्याचबरोबर मग बाकीच्या ज्या संलग्न संस्था आहेत, मग पोल्ट्री असतील, दूध व्यवसाय असेल, अशा संदर्भात सुद्धा आणि कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज असतील त्याच्यावर सुद्धा आता खरी गदा आलेली आहे. त्या या सर्वांचा परिपाक म्हणून आजची मीटिंग आपल्याला बघावी लागेल. आणि मग आणखीनच आपल्याला जसं म्हणतात बातमी त्याच्या पलीकडची असू शकते, तर या संदर्भात मग आत्ताच्या येणाऱ्या मान्सून सीझन मध्ये बेसिकली कुठले कुठले इश्यू असू शकतात. तर पवार यांनी आता पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की सरकारने जे आता 8 महिने शेतकरी आंदोलन करत बसलेले त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे. माझ्या वतीने आजच्या मीटिंग मध्ये सुद्धा पवारांनी हा मुद्दा जोरकसपणे घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि शेवटच्या या संदर्भात मला असं नक्की असं वाटतं मला की ह्या सबंध गोष्टीकडे जर का आपण बघितलं तर पवारांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारे अशा संदर्भातला संदेश किंवा त्याच्यामध्ये आपण पॉइंटर दिले नाहीत की एनसीपी आणि बीजेपी एकत्र येतील आणि महाराष्ट्रात काहीतरी नवनिर्माण होईल वगैरे. त्यामुळे त्याची शक्यता मला अजिबात वाटत नाही. परंतु हे जे आत्ताचे महत्वाचे मुद्दे आहेत त्या संदर्भातली आजची मीटिंग या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला बघावी लागेल. अगदी खरं तर तुम्ही म्हणता तसं संजयजी, एनसीपी बीजेपी एकत्र येण्याची शक्यता जरी मुळात वाटत नसती तरी सुद्धा ही 1 तासाची जवळपास भेट झालेली आहे. आणि कालच जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीमध्ये होते आणि ते सुद्धा अमित शहा यांची भेट घेऊन गेलेले आहेत. यापूर्वीची झालेली भेट जी आपण बघतोय की अमित शहा आणि शरद पवार अशी भेट मागे झाली असं बोललं जात होतं, त्यावरती अमित शहानी या सगळ्या संदर्भात तुम्हाला आम्ही सांगण्याची काही स्पष्टता देण्याची गरज वाटत नाही असं म्हटलं होतं. आणि त्यामुळे कुठेतरी राजकीय भेट आहे का असा एक सूर निघतो आहे. त्यातच तुम्ही जसं म्हणालात की सहकार क्षेत्राशी संबंधित असलेलं खातं आणि त्यामुळे ह्या सगळ्या भेटीचा एक वेगळा अर्थ लावता येईल का? मला अजिबात असं वाटत नाही. मग आपण त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पुढे बघूया ना. मग जर का 15 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांना शरद पवार जर जाऊन भेटत असतील तर त्याचा आपण अर्थ काय घेणार आहोत. मग त्याच्या आधी 1 महिन्यापूर्वी जर का स्वतः उद्धव ठाकरे म्हणाले की मी माझी आणि यांची जर भेट झाली असेल तर मी काय नवाज शरीफ सारखं कोणाला याला भेटायला गेलो नव्हतो. त्यामुळे मला असं वाटतं की रीड बिटवीन द लाईन जरी आपलं करायचं झालं तरी सुद्धा आजच्या महत्वाच्या ह्या मीटिंग मध्ये राजकीय कुठला तरी कलर द्यावा आणि स्पेक्युलेशन करावं असं मला वाटत नाही. त्या पलीकडे जाऊन देवेंद्र फडणवीस हे तर त्यांचे आवडतेच आहेत. त्यामुळे ते काल नुसतेच अमित शहाना भेटले नाही तर जे आपल्या महाराष्ट्राचे नियुक्त जे मंत्री आहेत त्यांनाही भेटले. त्यामुळे एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांच्याशी आणि म्हणजे यांचं बेसिकली अमित शहा आणि प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असलेलं डायरेक्ट 1-on-1 आणि त्या बॅकग्राऊंडवर आजची मीटिंग पवारांनी ही आधीच ठरलेली होती त्या झाली असल्यामुळे मला आत्ता तरी असं काही वाटत नाही की याच्यातलं महाराष्ट्रामध्ये कुठेतरी एक नवनिर्माण किंवा नवं चित्र काहीतरी पॉलिटिकली तयार होईल. नक्कीच धन्यवाद संजयजी, तुम्ही तुमचं विश्लेषण केलं त्याबद्दल. तर राजकीय विश्लेषक संजय जोग यांचं असं म्हणणं आहे की अर्थातच ही जी चर्चा झालेली आहे किंवा ही जी भेट आहे यात एनसीपी बीजेपी एकत्र येण्याची कुठलीही शक्यता वाटत नाही. मात्र महत्वाच्या विषयांवरती चर्चा झालेली आहे. आपण बघतोय शरद पवार आणि मोदींमध्ये भेट झालेली आहे, खलबतं झाली आहे. तर काल राजनाथ सिंग यांच्यासोबत सुद्धा शरद पवार यांची भेट झाली होती. तर पियुष गोयल यांच्यासोबत सुद्धा भेट झालेली होती शरद पवार यांची. अर्थातच शरद पवार हे दिल्लीमध्ये या महत्वाच्या भेटीगाठी घेत आहेत. या भेटीगाठींमधला जो तपशील आहे
तो पूर्णपणे बाहेर येणं अद्याप जरी बाकी असलं तरी सुद्धा काही महत्वाचे धागेदोरे यातनं लागू शकतात. काल राजनाथ सिंग यांची भेट घेत असताना अर्थातच संरक्षण विषयक काही महत्वाच्या मुद्द्यांवरती त्यांनी चर्चा केली होती असंही कळतंय. तर पियुष गोयल यांच्यासोबत सुद्धा त्यांची भेट झालेली होती आणि त्याचा फोटो सुद्धा आपल्या समोर आहे. मात्र आता पंतप्रधानांशी झालेली ही भेट तितकीच महत्वाची आहे. आज सकाळीच ही भेट झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते आणि या भेटीमध्ये अर्थात कोणकोणत्या विषयांवरती चर्चा झाली हे अजूनही जरी समोर आलेलं नसतं, गुलदस्त्यात असलं तरी सुद्धा महत्वाचं म्हणजे बँकिंग सेक्टर किंवा अर्थातच कोऑपरेटिव्ह बँकांसंदर्भातले काही महत्वाचे मुद्दे, कृषी कायद्यांसंदर्भात महत्वाच्या मुद्द्यांवरती या बैठकीत चर्चा झाली आहे. सहकाराबद्दल चर्चा झाली आहे असंही कळतंय. तर सकाळी 10:30 वाजता शरद पवार हे कार्यालयात पोहोचले होते अशी माहिती सध्या आपल्या समोर आलेली आहे आणि त्यानंतर या दोघांमध्ये 1 तास खलबतं झाली अशी माहिती आहे. तर सहकार आणि बँकिंग या क्षेत्रांसंदर्भात चर्चा झाली असंही कळते, कारण अर्थातच सहकारचं नवं खातं हे केंद्रामध्ये तयार झालंय आणि या खात्यासंदर्भात सुद्धा चर्चा झाल्याचं कळतंय. अशोक वानखेडे राजकीय विश्लेषक सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अशोकजी, कसं या भेटीकडे पाहताय तुम्ही शरद पवार आणि नरेंद्र मोदी? शरद पवारांची मोदींसोबतची चर्चा म्हणजे ही फक्त प्रशासनिक आहेत असं मला वाटत नाही. याला राजकीय अंग जरूर असेल आणि याला मी पियुष गोयल भेटले, त्यांना ते राज्यसभेचे लीडर आहेत बीजेपीचे आणि मोठे मंत्री आहेत. त्यानंतर राजनाथ सिंग भेटले त्यांना. या सगळ्या गोष्टी आणि त्याच सिरीज मध्ये नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची भेट याला जरूर राजकीय अंग असायला हवं. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात 48 सीट आहेत लोकसभेच्या आणि 2024च्या अनुशंसाने सगळ्या जो फ्रंट बीजेपीच्या विरुद्ध उभा आहे त्या फ्रंट मध्ये सर्वात मोठा कोऑर्डिनेटर म्हणून जो दुवा असेल तो शरद पवार असतील. त्यामुळे शरद पवार आणि महाराष्ट्राची राजकारण सुद्धा शरद पवारांच्या भरोशावर चालतं हे सगळ्यांना विदितच आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या 48 सीटांवर पण लोकसभेच्या डोळा आहे असणारच बीजेपीचा, कारण उत्तर प्रदेशमध्ये स्थिती ठीक नाही आहे, बंगालमध्ये हार झालेली आहे, बिहारमध्ये भरपूर उपद्रव आहे. अशा वेळेला महाराष्ट्रात जर पूर्ण 48 सीट मिळाल्या त्या अनुशंसाने सुद्धा ते शरद पवारांची गोष्टी करू शकतात. दुसरी गोष्ट, उद्या महाराष्ट्रात जर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या जागी जर बीजेपी रिप्लेस झाली तर आश्चर्य वाटायला नको हे मी बऱ्याच दिवसापासून म्हणतो आणि मी 2022च्या 5 राज्यांच्या निकालांची वाट पाहण्याची गोष्ट करत होतो. पण ज्या हिशोबाने घडामोडी लगातार चालू आहेत त्या हिशोबाने महाराष्ट्रामध्ये नाना पटोले 10 वेळा सांगून सुद्धा शरद पवारांवर व्यक्तिगत आरोप लावतात. त्यामुळे कुठे ना कुठे काँग्रेस रहित सरकार महाविकास आघाडी होऊ शकते का ही पण एक त्याच्यातून असू शकते. अगदी, आणि या अनुषंगाने आपण जर बघितलं तर काल सुद्धा देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये होते आणि त्यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली होती. तसंच तुम्ही जसा उल्लेख केलात की पियुष गोयल राजनाथ सिंग यांची सुद्धा भेट झालेली आहे. या सगळ्यामध्ये जसा राजकीय भेटीकडे आपण अँगल नेत आहोत त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांनी एक मोठ बांधण्याचा सुद्धा प्रयत्न केला. अर्थातच तो कशा पद्धतीनं फसला किंवा त्यात कशा पद्धतीनं विधानं समोर आली वेगवेगळ्या पद्धतीची तेही आपण पाहिलंय. आता कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं शरद पवार यांची जी सूत्र आहेत म्हणजे सांगण्याचं काम केलं जातंय की बँकिंग क्षेत्राशी संबंधित किंवा कृषी कायद्यांशी संदर्भात अशी ही भेट होती असं सांगितलं जातंय. मात्र महत्त्वाचे काही राजकीय घडामोडी या खास करून महाराष्ट्रात होऊ शकतील येत्या काळात असं वाटतंय का? एकीकडे ते मुख्यमंत्र्यांची सुद्धा पाठ थोपटतायत आणि दुसरीकडे अर्थातच त्यांचे काही महत्त्वाचे राजकीय नेते आवडीचे आहेत जे बीजेपी मध्ये सुद्धा आहेत. नाही, प्रश्न हा आहे की जे तुम्ही आता वक्तव्य केलं की त्यांची तिसऱ्या मोर्चाची मोठ बांधण्याचा प्रयत्न फसला, तो प्रयत्नच नव्हता. तो प्रयत्न मीडियाने उभा केला होता. पण बीजेपी आणि काँग्रेस सोबत एकत्र मोर्चा, कारण शरद पवार वैयक्तिक माझ्याशी बोलताना पण बोलले आणि बऱ्याच ठिकाणी पण त्यांनी बोलले की काँग्रेस शिवाय कुठलाही मोर्चा असू शकत नाही. जर ते काँग्रेसला सोबत घेऊन चालतील त्यासाठी त्यांनी काँग्रेसमध्ये सोनिया गांधीच्या शिवाय कोणाची गोष्टी करायला नकार दिला. त्यामुळे काँग्रेसने गुलाम नबी आझादचं पुन्हा स्थापन केलं, त्याला स्थापित केलं. त्याचं ते राजकीय भविष्य बिलकुल प्रश्नचिन्ह लागले होते, त्यांना पुन्हा वापस घेतला मेन स्ट्रीम मध्ये आणि आता गुलाम नबी सोबत शरद पवार मिळून ही कामं करतात. ही गोष्ट एका नवीन पॅनल चालू आहे. पण हे शरद पवार आहेत. शरद पवारच्या डाव्या हाताला माहिती असतो उजवा हात काय करतो आणि शरद पवारांना आपण जर फक्त इथे राष्ट्रपती पदाची जी सारखी चर्चा होते त्या बाबतीत एवढं मात्र नक्की की राष्ट्रपती पदावर भारतीय जनता पार्टी असाच माणूस ठेवेल जो त्यांचा ब्लाइंड आणि रबर स्टॅम्प असेल. शरद पवार कधीही रबर स्टॅम्प होऊ शकत नाही. शरद पवार महाराष्ट्रात फार मोठे नेता. शरद पवार पूर्ण देशात सगळ्यांचे
डील करणारे मोठे नेता आहेत, वैयक्तिक संबंध असणारे नेता आहेत. सगळं असल्यावरही शरद पवारच्या विश्वसनीयतेवर फार मोठा प्रश्न असतो. महाराष्ट्रातच झालं, एक वेळा त्यांनी पृथ्वीराज चव्हाणचं सरकार पाडून काँग्रेसला खाली लावलं. त्यानंतर त्यांनी फडणवीसांच्या सरकारला जीवदान देऊन शिवसेनेला आपली जागा दाखवली आणि शिवसेनेला मुख्यमंत्री पद देऊन बीजेपीला जागा दाखवली. या मागच्या 10 वर्षात तिन्ही पार्ट्यांसोबत ते खेळले. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास राष्ट्रपती पदाचा ठेवणं हे फार मुश्किल आहे. बीजेपीमध्ये मी आतापर्यंत हे चालू आहे वर्कआउट आणि आम्ही पहिल्यांदा बहुतेक आता बोलतोय. त्याच्या अगोदर मी त्या चॅनलला आता 2 मिनिटापूर्वी पण हे नाव घेतलं. भारतीय जनता पार्टी पहिल्यांदा आनंदीबेन पटेलला राष्ट्रपती बनवण्याचे प्रयत्न त्यांचं आता ते प्रोसेस चालू झालेलं आहे. आणि त्या सर्वात जास्त विश्वसनीय आहेत नरेंद्र मोदींसाठी, जे सगळ्यांना माहिती आहे त्याचा उत्तर प्रदेशचा गव्हर्नर आहे. त्यामुळे त्या पदासाठी शरद पवारांचं नाव होणार हे नक्की बिलकुल हे कुठेही शक्यता नाही. परंतु पुढच्या 2024 मध्ये जी विरोधी पक्षांची मोठ असेल त्या मोठीला कुठेतरी आतापासूनच छिद्र पाडायचं किंवा त्या मोठीमध्ये क्रॅक तयार करायची एक खेळी असते. आणि त्याच अनुषंगाने लगातार शरद पवार हे सॉफ्ट टार्गेट आहे बीजेपीसाठी. कारण ते पहिले पण त्यांचे संबंध राहिलेले आहेत, आता पण ते संबंध ठेवतात. त्यामुळे ह्या सगळ्या भेटी गाठी त्याच अनुषंगाने असतील असं मला वाटतं. अगदी. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जसं तुम्ही म्हणालात की ते जे बोलतात तसं करत नाहीत, असं त्यांच्याबद्दल विधान यापूर्वी सुद्धा अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा केलेलं आहे. आणि त्यामुळेच ही जेव्हा भेट अशा पद्धतीची होतीये तेव्हा अनेक तर्कवितर्क लढवले जातात. त्यातच शरद पवार यांचं वय, म्हणजे एकीकडे आपण बघतोय की राज्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका होतात किंवा स्वतः पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेतात आणि इथे प्रत्यक्ष भेटीगाठी हे वारंवार शरद पवार घेताना दिसतात. आणि म्हणूनच मग शंकेला वाव येतो की अशा पद्धतीनं थेट भेट घेणं, राजनाथ सिंग असेल, पियुष गोयल असेल आणि आता थेट पंतप्रधानांची भेट, काय आणखीन या मागची कारण धागेदोरे असू शकतात? शरद पवार तिथे शंका ही गोष्ट नक्की. मागच्या वेळेला शरद पवार असे पार्लमेंट सदन चालू असताना आणि महाराष्ट्रात सरकार बनत असताना 40-45 मिनिटं नरेंद्र मोदींशी बोलले. त्यानंतर ते बोलले की मी महाराष्ट्रात जे पाणी पाऊस पूर होता त्याच्याबद्दल बोललो होतो. पण त्यानंतर लगेच अमित शहा नरेंद्र मोदींना भेटले. त्यानंतर फायनान्स मिनिस्टर मोदींना भेटले आणि त्यानंतर 80 तासाचं सरकार महाराष्ट्रात बनलं. त्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे एक इंडिकेशन किंवा एक संशयाची सुई जी असते ती सारखी शरद पवारांकडे इंडिकेट करते. त्यामुळे ही जी चर्चा आहे ही फक्त प्रशासकीय नसून, कारण माहिती आहे बाहेर आल्यावर शरद पवार हेच म्हणतील की सहकार मंत्रालयाबद्दल त्यांनी माझ्याकडनं डिसिजन घेतलं, कसं असावं, काय असावं आणि या बाबतीत ते बोलतील. परंतु याला राजकीय काहीही आतमध्ये चर्चा झाली नाही असं मी कमीत कमी मानत नाही. महाराष्ट्र सरकारला घेऊन जरूर चर्चा झाली असावी आणि शरद पवारांची ही भेट कुठे ना कुठे मायनस काँग्रेस महाराष्ट्रात सरकार होत होता याचा ही जी योजना आहे याला बळ देताना दिसते मला. बरं अशोकजी, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही जसा उल्लेख केलात की काँग्रेसला एक प्रकारे बाजूला ठेवून रिप्लेसमेंट त्या ठिकाणी बीजेपीची येऊ शकते, अशा पद्धतीचा एक अर्थातच पॅटर्न जो दिसला तर काही विशेष वावगं वाटू नये असंही तुम्ही म्हणताय. पण या सगळ्यामध्ये काँग्रेसबद्दलची जी नाराजी किंवा काँग्रेसच्या काही नेत्यांबरोबर झालेली बैठक ही सुद्धा तितकीच महत्त्वाची. ज्या बैठकीमध्ये अर्थातच ती इथे महाराष्ट्रात झाली होती, मुंबईत त्यांच्या घरी झाली होती, त्यावेळेला नाना पटोले तिथे उपस्थित नव्हते आणि त्यांनी नाराजी अर्थातच शरद पवारांनी नाना पटोलेंबद्दलची जी आहे ती न बोलून म्हणजे अनुलेखानं केलेली होती. या सगळ्यात आता सोनिया गांधी यांची सुद्धा तितकीच महत्त्वाची भूमिका, कारण अतिशय मनधरणी करावी लागली होती महाविकास आघाडी सरकार स्थापन करते वेळी, कारण काँग्रेसची मनापासून इच्छा नव्हती शिवसेनेसोबत जायची. त्यामुळेच आता ही तिथे त्यावेळेला मनधरणी करण्यापेक्षा मतलब त्यावेळेला राहुल गांधीचं ऑब्जेक्शन होतं. त्या ऑब्जेक्शनसाठी मग अहमद पटेलला पुढे आणलं. अहमद पटेल आणि शरद पवारांचे फारच चांगले संबंध होते आणि आपण सारखं राजकीय चर्चा हे व्हायच्या की काय काँग्रेस आंदोलन म्हणून दिलेली आहे की काय शरद पवारांना महाराष्ट्रामध्ये, कारण जे म्हणते शरद पवार तेच काँग्रेसमध्ये व्हायचं आणि त्या अनुषंगाने अहमद पटेल काम करायचे. अहमद पटेलच्या मृत्यूनंतर काँग्रेसमध्ये शरद पवारांना एक दुवा नव्हता तिथे त्यांच्यापुरते ऑपरेट करतील. म्हणून बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांनी गुलाम नबी आझादचं तिथे पुन्हा प्रस्थापित केला. त्यांना गुलाम नबी आझादला ते बिलकुल बाहेर होते. ते आता राज्यसभेसाठी त्यांना बहुतेक तामिळनाडूमधून आणतील किंवा त्यांना पुन्हा राज्यसभेमध्ये काही वेगळा रोल मिळेल. त्यांना 2-4 टास्क फोर्सचं चेअरमन बनवलं गेलं. हे सगळं फक्त शरद पवारांच्या रिक्वेस्टमुळे झालं, कारण शरद पवारांनी सांगितलं की एक एक्सपिरियन्स माणूस मला पाहिजे तर बाकी दलांची गोष्टी करायच्या असतात.
आणि आता सध्या सोनिया गांधी पंजाबमध्ये इतक्या वाईट रीतीने गुरफटलेले आहेत हो. की त्यांच्यासाठी महाराष्ट्र हा फार छोटा सब्जेक्ट आहे आता सध्या. जोपर्यंत पंजाब सेटल होत नाही तोपर्यंत ते महाराष्ट्राकडे पाहणार नाही. परंतु शरद पवारांना जर उद्या जायचंच असलं बीजेपी आणि सेनेसोबत सरकार बनवायचं असतं तर ते सोनिया गांधीला चालणार पण नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत इतिहासामध्ये तिथे सोनिया गांधींना प्रॉमिस करून सुद्धा त्यांनी प्रॉमिस तोडलं. अविनाश पांडेला जेव्हा राज्यसभेमध्ये आणायचं होतं तेव्हा शरद पवारांच्या प्रॉमिसवरच अविनाश पांडेला राज्यसभा लढवण्यासाठी सोनिया गांधींनी सांगितलं. पण ते त्यांनी तिथे वादा म्हणजे दावा केला होता आणि सपोर्ट केला होता दिल्लीमध्ये. मुंबई गेल्यामध्ये त्यांनी बजाज साहेबांना तिथे राज्यसभेमध्ये सपोर्ट केला आणि ते विदेशात चालले गेले आणि अविनाश पांडे सक्षम पडले. अशा कितीतरी उदाहरणं आहेत. त्यामुळे ते सोनिया गांधीची काय बोलतात, काय प्रॉमिस करतात आणि नंतर काय करतात. म्हणून मग शरद पवार काय बोलतील ही गोष्ट नरेंद्र मोदी सुद्धा ओळखतात. शरद पवार त्यांना काय बोलू येशील आणि काय करतील हे सांगता येत नाही. पुन्हा जर झालं तर 80 दिवसाचं सरकार बनवायचं का 80 तासाचं हे पण आता मोदींना ठरवावं लागेल. नक्कीच नक्कीच. अशोकजी धन्यवाद, तुम्ही तुमचं अर्थातच विश्लेषण केलं त्यासाठी. तर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी संजय मिश्किल सुद्धा आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. संजयजी, मुळातच या भेटीकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, प्रामुख्याने एक दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की पवार साहेब शरद पवारांची आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान यांची जी भेट झाली होती ती हे सरकार स्थापन होण्या अगोदर सुरुवातीला जी पहिल्यांदा लोकसभेच्या सभागृहाच्या त्यांच्या कार्यालयात भेट झाली होती त्या महत्वाच्या भेटीनंतर ही पहिल्यांदा भेट होते आहे दोघांमध्ये आहे. आणि गेल्या 2 दिवसामध्ये पियुष गोयल ज्यावेळेस राज्यसभेचे नेते म्हणून निवडून आपल्या निवड झाली, पियुष गोयल स्वतः पवारांना भेटायला गेले. राजनाथ सिंग यांच्यासोबत पवारांची भेट झाली. परंतु याच्यामध्ये राजकीय किती आहे हे सांगणं सध्या तरी फार मोठं विषय ठरणार नाही. त्याचं कारण असं आहे की राज्यसभेचे नेते झाल्यानंतर पवार हे राज्यसभेतील सर्वात सिनियर नेते आहेत. त्याच्यामुळे पियुष गोयल हे महाराष्ट्रातून खासदार जातात आणि पवार हे महाराष्ट्रातूनच असल्या कारणाने पियुष गोयल यांनी एक सहानुभूती किंवा सद्भावनेची भेट घेतलेली असू शकते एक ज्येष्ठ नेता आहे ना त्या कारणाने. दुसरी महत्वाची गोष्ट, राजनाथ सिंग यांच्यासोबत जी भेट झाली ती चीनच्या संदर्भात जो काही तणाव निर्माण झालेला आहे, सीमेवरती जो तणाव निर्माण झालेला आहे, ती माजी सर्व संरक्षण मंत्र्यासोबत राजनाथ सिंग यांनी बैठक केलेली आहे. त्यामुळे त्याही बैठकीमध्ये तो विषय असू शकतो. परंतु आत्ताची जी महत्वाची भेट आहे नरेंद्र मोदींसोबत यांच्याची ती महत्वाची याच्यासाठी आहे की राज्यामध्ये ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या संदर्भातील अनेक चर्चा वितर्कांना उधाण आलेला असताना अशी भेट होत झाल्यानंतर राजकीय चर्चा उपस्थित होणं साहजिकच आहे. परंतु शरद पवार हे अत्यंत मुरब्बी राजकारणी आहेत. शरद पवार हे अत्यंत विचारशीलपणे राजकारण करतात. हे सत्ता स्थापन करताना त्यांना पुढील भविष्यातील धोके, राजकीय आव्हानं सगळी माहिती होती. तरी देखील मोदी आणि शहाच्या सगळ्या राजकीय ताकदीला त्यांनी आव्हान देत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करून आता 2 वर्ष होत आलेले आहे. त्यातच सहकार हे क्षेत्र महाराष्ट्रातील सर्व अग्रभागी आहे. सहकारमध्ये महाराष्ट्र आणि गुजराताचं हे देशातील सगळ्यात मोठं योगदान आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या सहकाराचं सगळ्यात मोठं योगदान आहे. आणि सहकारातील सगळ्यात महामेरू जर असेल, सहकारातील जर सगळ्यात मोठा नेता कोणी असेल तर शरद पवार आहे. त्यामुळे सहकार खाते केल्यानंतर राष्ट्रीय पॉलिसी जर काय करायची असेल सहकारच्या संदर्भातील, सहकारच्या क्षेत्राला जर समृद्धीच्या मार्गावर न्यायचं असेल तर देशातील सर्व राज्यांमध्ये सहकाराचा कसा कायदा असला पाहिजे किंवा सहकाराची कशी यंत्रणा उभी असली पाहिजे यासाठी शरद पवार यांची पंतप्रधान मोदींशी भेट झालेली असू शकते. परंतु याचा अर्थ असा नाकारता येत नाही की राजकीय चर्चा झाल्या असतील का. कारण भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना एक प्रकारचा त्यांचा एक वकूब आहे किंवा त्या प्रकारचे एक त्यांचे राजकीय खेळी आणि सगळ्या रणनीती असतात की अशा प्रकारे मोठ्या नेत्याला भेटल्यानंतर काही राजकीय चर्चा बाहेर माध्यमांमध्ये सोडायच्या आणि अशा प्रकारे राजकीय चर्चेला देखील उधाण आलेलं असू शकतं आणि त्याबद्दल चर्चा झाली. याच्या आधीही सरकार स्थापनेच्या वेळेस पंतप्रधानांनी शरद पवार यांना आमच्यासोबत असं आवाहन केलं होतं पण शरद पवार यांनी ते नाकारलं होतं आणि महाविकास आघाडीसोबत जाणं पसंत केलं होतं. त्यामुळे आयुष्याच्या अत्यंत शेवटच्या राजकीय टप्प्यावरती शरद पवार असताना एका मोठ्या राष्ट्रीय पातळीवरती झेप घेण्याची कुवत त्यांच्याकडे आलेली असताना इतर विरोधी पक्षांचं समन्वय साधण्याचा एकमेव नेता शरद पवार असताना अशा वेळेस त्यांना आपल्या बाजूला खेचणं आणि आपल्या बाजूला खेचून याच्यामध्ये राजकीय बुद्धिभेद निर्माण करणं अशा प्रकारचाही दावा असू शकतो. परंतु मुळात ही भेट जर कार्यालयात झाली असेल आणि दोघांमध्ये उभयंतांमध्ये असेल तर मला वाटतं की त्याच्यामध्ये प्रामुख्याने देशातील सुरक्षा, चीन संबंधाचे संबंध आणि सहकार कायद्याविषयीचं आणि बँकिंग क्षेत्राचं नवीन होऊ घातलेलं धोरण याविषयी अत्यंत मूलभूतपणे चर्चा झालेली असू शकते. त्यामुळे राजकीय चर्चेला फार महत्व न देता या गोष्टीकडे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. नक्कीच. धन्यवाद संजयजी, तुम्ही आमच्याशी बोलात आणि विश्लेषण केलं त्याबद्दल. विजय चोरमारे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. विजयजी, तुम्ही कसं पाहता या भेटीकडे?
संसदेचे जे अधिवेशन सुरू होणार आहे 19 तारखेला, मला वाटतं त्या संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला विरोधकांच्याकडून काही सहकार्य हवा असू शकतं. तो या चर्चेमधला महत्वाचा मुद्दा असू शकतो. कारण आताच्या घडीला जर अशा भेटींच्या संदर्भात राजकीय चर्चा करायच्या झाल्या तर कसं आहे, देशाच्या पंतप्रधानांना वेगवेगळ्या पक्षाचे नेते वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळे भेटू शकतात आणि असं प्रत्येक भेटीतून जर राजकीय अर्थ काढायला लागलो तर मला वाटतं त्यातून कुठलीही गोष्ट धड नीटपणे समोर येणार नाही. म्हणजे आज शरद पवार भेटले, आता अधिवेशन सुरू असल्याच्या काळात काहीतरी शिवसेनेचे नेते भेटतील किंवा आणखी काही वेगळ्या या भेटी होत राहतील. तर मला वाटतं ही भेट संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरची ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सहकार कायद्याच्या संदर्भात जो आता केंद्र सरकारनं नवीन सहकार खातं निर्माण केलेलं आहे, त्या खात्याचं केंद्रीय पातळीवरचं फंक्शनिंग कशा स्वरूपाचं असू शकतं या संदर्भात काही सरकारला शरद पवार यांच्याकडून मार्गदर्शन हवं असू शकतं. कारण आजच्या घडीला देशाच्या सहकारी क्षेत्रात शरद पवार यांचे जाणकार आणि अनुभवी व्यक्ती दुसरी कुणी नाही. त्यामुळे त्यांचं अशा कामाच्या बाबतीत, अशा महत्वाच्या मुद्द्यांच्या बाबतीत काही मार्गदर्शन, मत, सल्ला घेणं हे जर पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवश्यक वाटत असेल तर त्यातही मला काही गैर वाटत नाही. त्यामुळं या केवळ राजकीय चर्चांच्या पलीकडे जाऊन या गोष्टींचा आपल्याला एक विचार करावा लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात आता केंद्रीय यंत्रणांच्या कडून ज्या काही कारवाया सुरू आहेत, मला वाटतं तो मुद्दाही चर्चेत आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात या चर्चेनंतर ज्यावेळी शरद पवार या भेटीच्या संदर्भात अधिकृत काही माहिती देतील त्यानंतर आपल्याला त्या मुद्द्यांच्या संदर्भात पुढे जाता येईल. पण आताच्या घडीला संसदेचं अधिवेशन, सहकार कायदा आणि केंद्रीय यंत्रणांच्या महाराष्ट्रातल्या कारवाया या 3 मुद्द्यांच्या संदर्भात ही भेट झालेली असू शकते असं आपण म्हणू शकतो. अगदी. आणखीन एक विजयजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा पद्धतीनं आता वयाच्या 80 मध्ये ह्या सगळ्या भेटीगाठी थेट जाऊन घेत आहेत शरद पवार आणि त्यामुळे जास्त चर्चेला अर्थातच उधाण येतं. त्यातच महाविकास आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्रात खूप काही आलबेल चाललंय असं जरी दाखवलं जात असलं तरी सुद्धा तितकंसं ते नाही हे तर स्पष्ट आहे, हे तर सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा कळतंय. त्या अनुषंगाने अनेक जण या भेटीकडे बघतायत. कारण काँग्रेसचा ज्या पद्धतीनं रोल आपण बघतोय, काँग्रेसकडनं येणारी विधानं, अगदी नाना पटोलेंची ही भाषा जरी समोर आली असली मुख्यमंत्री बनवण्यासंदर्भातली, तरी इतरांनी त्याला एक प्रकारे सारवासारव करण्याचा प्रयत्न झालेला आहे. मात्र शरद पवारांची नाराजी ही सुद्धा लपलेली नाहीये काँग्रेस संदर्भात आणि म्हणून या भेटीकडे एका वेगळ्या अँगलनी बघितलं जाते महाराष्ट्रातनं सुद्धा. नाही, एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे राजकीय भूमिकांच्या बाबतीत 2 वेगवेगळ्या टोकांच्यावर उभे असले तरी त्यांच्यातले व्यक्तिगत संबंध हे कसे आहेत हे या संदर्भात त्या दोघांनीही वेळोवेळी जाहीरपणे वाच्यता केलेली आहे. त्यामुळे त्या संदर्भात काही नवीन सांगण्याची आवश्यकता नाही. ते कधीही अनौपचारिकपणे एकमेकांना भेटू शकतात आणि दोघंही वयाच्या आणि अनुभवाच्या अशा टप्प्यावर आहेत की अशा भेटींच्या मधून काही गैरसमजाच्या फुसकुल्या सोडून देणं किंवा याच्या पलीकडे पोहोचलेले दोघंही नेते आहेत मला वाटतं. त्यामुळं तो मुद्दा मला जास्त महत्वाचा वाटत नाही. दुसरा मुद्दा नाना पटोलेंच्या संदर्भातला आहे किंवा काँग्रेसच्या भूमिकेच्या संदर्भातला आहे. अर्थात शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या वेगळ्या नेत्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे की काल प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले की 3 वेगवेगळे पक्ष आहेत. 3 वेगळ्या पक्षांच्या पक्ष म्हणून असल्या राजकीय भूमिका किंवा पुढच्या दिशा त्या स्वतंत्र असू शकतात आणि त्यामुळे त्या संदर्भात प्रत्येकाच्या कृतीला एकमेकांनी उत्तर देणं हे योग्य ठरत नाही. फक्त सरकार म्हणून कसं काम करतात तर आताच्या घडीला सरकार म्हणून मला वाटतं त्यात फार काही त्यांच्यात अंतर्गत मतभेद आहेत असं आताच्या घडीला दिसत नाही. म्हणजे पक्ष म्हणून त्यांच्या वेगवेगळ्या दिशा असल्या तरी सरकार म्हणून एक सरकारमधले नेते एकत्रित काम करतायत हे आपल्याला नाकारता येणार नाही. त्यामुळं मला वाटतं शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे पुन्हा काहीतरी जसं मध्यंतरी उद्धव ठाकरेंच्या आणि पंतप्रधानांच्या भेटीनंतर काही एक चर्चेला उधाण आलेलं होतं तसं येण्याचं कारण नाही. कारण संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि सुरू होईल आणि ते सुरू झाल्यानंतर कदाचित शिवसेनेचे काही नेते पंतप्रधानांना भेटू शकतील. ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांना कुणी भेटू शकतं आणि वेगवेगळ्या पक्षाचे खासदारही भेटू शकतात. त्यामुळे अशा प्रत्येक भेटीतून काही राजकीय चर्चा करणं आणि काही राजकीय अर्थ काढणे फार योग्य ठरणार नाही असं मला वाटतं. बरं, आणखीन एक महत्वाचा तुम्ही उल्लेख केलात बोलता बोलता, केंद्रीय यंत्रणांचा वापर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात केला जातोय त्यात अनिल देशमुखांचं नाव अर्थातच अगदीच टॉपवरती पाहायला मिळते. मग हे देशमुख प्रकरण असेल किंवा महाविकास आघाडीतले अनेक नेते जे आहेत ते टार्गेटवरती आहेत असं आपल्याला पाहायला मिळते. या अनुषंगाने सुद्धा ही भेट असू शकते. ती शक्यता नाकारता येत नाही. कारण कसं असतं 2 नेत्यांच्या मधल्या ज्यावेळी अशा
सिनियर नेत्यांच्यातली बैठक आहे आणि ती जवळजवळ तासभर चाललेली आहे अशी आपली माहिती आहे. हो. आता असे तर अनेक मुद्द्यांच्यावर, राजकीय मुद्द्यांच्यावर चर्चा झालेली असू शकते. त्यामुळे हा जो मुद्दा आहे, शरद पवार असा महत्वाचा विषय पंतप्रधानांच्या नक्कीच काढला असेल किंवा त्या संदर्भात हे यंत्रणा कशा त्रासाची भूमिका घेतात या संदर्भात ती तक्रारी केली असू शकते. त्यामुळे हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि आपण ज्या राजकीय चर्चा अपेक्षित करतो त्या अनौपचारिक दृष्ट्या काही त्या दृष्टीनं गोष्टी झाल्या असतील. कारण ज्यावेळी आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार बनवायची प्रक्रिया सुरू होती त्यावेळी सुद्धा पवार मोदींना भेटलेले होते आणि नंतर पवारांनी सांगितलेलं होतं की जाहीरपणे की मोदींनी प्रस्ताव दिलेला होता की बीजेपी बरोबर तुम्ही राष्ट्रवादीने या. तर त्यावेळी शरद पवारांनी त्यांना काही अंदाज दिला नव्हता किंवा त्यांची भेट झाल्यानंतर त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे अशा भेटीमधून हे नेते एवढे मोठे आहेत, एवढे प्रगल्भ आहेत की त्यातून केवळ काही राजकीय संभ्रम निर्माण करावा एवढ्या छोट्या उद्देशानं ते भेटत असतील हे म्हणणं थोडं परिपक्वपणाचं ठरणार नाही. बरोबर. नक्कीच. धन्यवाद विजयजी, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी.